इथं आल्यानंतर करायचं काय? आम्ही जन्माला येणारे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्म होणारे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे लहानाचे मोठे होणार आहोत. निसर्गाच्या नियमाप्रमाणे इथून एक दिवस जायचंय. मान्य आहे ना हे सगळ्यांना? आपल्याला सगळ्यांना इथून जायचंय. कुणी असं म्हणेल मी जाणारच नाही, असं चालेल? खो खोचा डाव असतो, आता खेळत नाहीत पोरं ते सोडून द्या, पण खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. आणि तो जर म्हणला मी उठणारच नाही तर खेळ मोडून जाईल, संपेल. आज तुम्हाला मला जेव्हा खो बसेल, तिकडचं तिकीट येईल, तिकडचा निरोप येईल भगवंताचा, तेव्हा आपल्याला जावं लागेल. आमचे जुने कीर्तनकार म्हणतात प्रत्येकानं आपली वळकटी बांधून तयार राहावं. बरं का? आहे का आपली सगळ्यांची तयारी? आहे का? आज आम्ही बोनस लाईफ घेतो. मी कुणाच्याही भावना न दुखावता बोलण्याचा प्रयत्न करते बरं का श्रोते हो. आयुष्य किती मिळालं यापेक्षा कसं मिळालं आणि इथे येऊन केलं काय? व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? हु आय एम? प्रश्न विचारायचा सतत स्वतःला. हु आय एम? हु आय एम? मी कोण? मी कोण? मी कोण? आम्ही हा प्रश्न विचारतच नाही. आम्ही आमचा श्वासही कधी शांतपणे ऐकत नाही. ऐकतो का कधी? कीर्तनात बसल्यावर आसनांचे बरेच प्रकार आम्ही करून रिकामे होतो. आम्हाला शांतताच नाही, स्वास्थ्यच नाही, समाधान नाही. कधीतरी स्वतःला विचारावं मी कोण? हा प्रश्न जेव्हा आपण विचारत राहू ना, तेव्हा उत्तर मिळेल की खरंच अमुक 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 हे माझ्या देहाला दिलेलं नाव आहे. मी अमक्याचा मुलगा, मी अमक्याची मुलगी, अमक्या गावची मी पोरगी, अमक्या गावचा मी पोरगा. हे भौतिकातलं झालं. या पलीकडे जाऊन मी कोण? कोहम कथमिदम जातम या प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला मिळायचं असेल ना, तर थोडंसं संत वाङ्मयाकडे यावं लागेल. संत विचारांनी प्रभावित व्हावं लागेल. आजची लहान पिढी ही लेकरं आम्हाला आधीमध्ये बसलेली दिसतात ना, यांच्या पुढचं भविष्य आपण जर नाही आत्ता बदलवलं किंवा आपण जर नाही घडवलं तर खरंच सांगते अत्यंत भीषण पुढच्या काळाला बघावं लागेल. आपली पिढी आपल्यापेक्षा जुनी जाणती पिढी ही आता पुढे सरकत चालली आहे, पण याही नंतर येणारा काळ हा अत्यंत भयान आहे, भीषण आहे, भयानक आहे. कुणीच कोणाला विचारणार नाहीये. आज निदान आपण एकमेकांजवळ बसतोय तरी एकमेकांशी चर्चा मसलत करतोय, संवाद करतोय, नात्यांमध्ये प्रेम आहे, संवेदना आहे. पण आता तीही बोथट होत चाललीये. माणसाची मन अत्यंत क्लिष्ट, भ्रष्ट, नष्ट होत चालली आहेत. आणि त्या मनाला जर बळकटी द्यायची असेल ना, तर माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा याशिवाय पर्याय नाही. आजच्या काळामध्ये पर्यायच नाही. प्रत्येकाने ग्रंथ हातात घ्यावा. ग्रंथ आम्हाला जीवनाची दिशा देईल. तुकोबांनी एवढे अभंग लिहिले. आज 3,500 ते 5,000 संख्येच्या रूपाने तिकडे भामनाथाच्या डोंगरावर जाऊन जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं युतीपर्व असलेली गाथा तुकोबराय आम्हाला देतात. भामनाथाच्या डोंगरावरती, भामचंद्राच्या डोंगरावरती गाथा तुकोबराय निर्माण करतात. प्रपंचाला बाजूला ठेवलं आणि स्वतःच्या आत्मशोधाची धडपड केली. आज इथे येणाऱ्या प्रत्येकाने आम्ही जर त्यांचे वारस आहो ना, तर आता आमचा शोध आम्हाला घ्यायची गरज आहे. आम्ही कोण आहोत? सगळ्यात महत्वाचं उत्तर, आम्ही ज्यांच्या सानिध्यात आहोत त्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी ज्या धर्मासाठी आपलं विलक्षण असं बलिदान दिलं ना, त्या धर्माचे आम्ही पाईक आहोत. हे उत्तर पहिलं. आम्ही कोण आहोत? आम्ही आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचे पाईक आहोत. आमचा धर्म फक्त हिंदू आहे का हो? नामापुरता आम्ही फक्त हिंदू हिंदू म्हणून चालत नाही. हिंदू पतित होण्याला सुद्धा कारण आहेत आणि ती कारण जर आम्ही शोधली नाही तर आमचं पतन निश्चित आहे. कपाळाला गंध नसेल तर आम्ही हिंदू म्हणून घेऊ शकत नाही. वाणीला मंत्राचा स्पर्श नसेल तर आम्ही हिंदू म्हणून घेऊ शकत नाही. बघा, मनामध्ये श्रद्धा नसेल तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकत नाही. वेळ आली तर हातामध्ये शस्त्र घेण्याची तयारी नसेल तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकत नाही. विठ्ठल आम्ही का पतित होतोय? आमच्या डोक्याला शिरस्त्राण नाही, टोपी नाही. दुसरी गोष्ट, कपाळाला गंध नाही, मुखामध्ये मंत्राचा स्पर्श नाही, मनामध्ये श्रद्धा नाही आणि हातात शस्त्र नाही, घेण्याची तयारी नाही. रक्त बघितलं की पोरांना चक्कर येते, आमच्या लहान मुलांना. मग सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानांबद्दल काय बोलायचं? आज सगळ्याच पिढी समोर फार मोठं आव्हान आहे.
फार मोठं. कारण असं फुलासारखं आम्ही त्यांना जपतो ठेवतो. महापुरुषांचा इतिहास आज छावाच्या निमित्ताने आमचे राजे सगळ्या जगाला कळले असं म्हणावं लागेल. छावा चित्रपटाच्या निमित्ताने संभाजीराजांच्या विषयी जागरूकता निर्माण झाली की खरंच एक राजा धर्मासाठी, या मातीसाठी, इथल्या माता भगिनींच्या कुंकवासाठी, इथल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी स्वतःच्या देहाची लक्तर करून घेतो, नवे असंख्य प्रकारच्या यातना सहन करतो. श्रोते हो, या भूमीमध्ये राजांच्या विषयी बोलताना जास्त मनाला वेदना होतात. कारण खरंच आपण नाही कल्पना करू शकत, नाही पोहोचू शकत त्या भावनेपर्यंत. ती कल्पना करणं सुद्धा किती भयावह आहे हे आपण जाणू शकतो. आणि हीच निष्ठा तुकोबराय आम्हाला शिकवतायत. आज प्रत्येक भक्ताच्या अंगी अशी निष्ठा असावी, त्याकरता धर्म शब्द वापरला. बरं, प्रस्तावनेमध्ये मी एक मुद्दा मांडून पुढे जाणार आहे. कुठला धर्म? आम्ही हिंदू आहोत एवढाच आमचा धर्म आहे? या पलीकडे जाऊन आमचा धर्म सनातन धर्म आहे. 1-2 वर्षाची नाही हो, हजारो, 5,000 हजारो वर्षांची परंपरा आमच्या धर्माला आहे. म्हणून तर हिंदू धर्म संस्कृती ही आजही तुमच्या माझ्या रक्तात रोमारोमात भिनलेली आहे. अनेक संस्कृती इथं नामशेष झाल्या. हिंदू संस्कृतीमध्ये अनेकांनी आक्रमण केली, अनेकांनी. आपल्याला वाटतं फक्त मुघल आले, नाही, मुघलांच्या आधी शक आले होते, हून आले होते, सगळे निघून गेले. मुघलांच्या स्वाऱ्या झाल्या, गजनीच्या 17 स्वाऱ्या आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर इथे आल्यानंतर इथल्या मंदिरांचे कळस या लोकांनी कापले आणि घुमट उभारले. बाबरी मशिदीचा इतिहास आपण सगळी मंडळी जाणताय. 500 वर्ष प्रभू रामचंद्रांना पुन्हा एकदा प्रतिष्ठित होण्याकरता वेळ लागला. वशिष्ठ ऋषी म्हणायचे, धर्माची तू मूर्ती, रामो विग्रहवान धर्म. तुकोबराय म्हणतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. ही धर्ममूर्ती आहे. अयोध्येमध्ये असलेले प्रभू रामचंद्र धर्माची मूर्ती आहे, साक्षात धर्म आहे. अजून सांगू, आपण ज्या भूमीमध्ये आहोत त्या पवित्र भूमीमध्ये छत्रपती संभाजीराजांची प्रतिकृती आपण पुतळा पाहतोय, मोठा मूर्ती पाहतोय, ती धर्माची मूर्त आहे. खऱ्या अर्थी ती धर्ममूर्त आहे. धर्म कसा असेल? ज्वलंत धर्म म्हटलं की संभाजीराजे आपल्याला आठवतात ना. त्यामुळे तुकोबरायांनी या धर्ममूर्तीचं वर्णन केलं, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. त्यामुळे या लोकांनी या धर्मावरती अनेक प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न केला, स्वाऱ्या केल्या, आक्रमण केली. आमचा राष्ट्राभिमान, आमचा धर्माभिमान स्वतःच्या टाचेखाली, स्वतःच्या टापांखाली तुडवून टाकण्याचा विलक्षण प्रयत्न वारंवार करत राहिले. पण तरी सुद्धा आमची हिंदू संस्कृती सगळ्यांना पुरून उरली. इतक्या वर्षानंतर सुद्धा मोगलांच्या स्वाऱ्या झाल्या. छत्रपती शिवप्रभूंनी मोगलांचा नायनाट करण्याकरता स्वराज्याची सुंदर दिव्य स्थापना केली आपल्या मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं म्हणून
प्रतिभाश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढणारं चढणारं स्वराज्य राजे निर्माण करतात आणि याच राज्यामध्ये एक 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 जिगरबाज मावळा रत्न निवडावीत तसं राजे निवडतात. 12 मावळातून जिगरबाज सहकाऱ्यांच्या साथीने डोळे दिपवणारा इतिहास या मातीमध्ये राजे घडवतात. राजांच्या नंतर 9 वर्ष आणि 9 महिने सलग औरंगजेबाशी अत्यंत कडवी झुंज देऊन स्वराज्याचं विस्तार 1 नाही 2 नाही छत्रपतींनी निर्माण केलेला स्वराज्य विस्तार 5 पटीने वाढवणारे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. इतकं मोठं स्वराज्य आकाराला येतं, विस्ताराला येतं आणि राजांच्या अशा प्रकारे निधनानंतर बलिदानानंतर स्वराज्याच्या श्रीवस्नुषा असलेल्या महाराणी ताराबाई साहेब ताराराणी यांचं पुन्हा एकदा साम्राज्य विस्ताराचं स्वप्न सुरू होतं. मराठ्यांचं साम्राज्य चालू असताना पेशवाई निर्माण होते. म्हणजे आहेच ना, पेशवाई नामशेष होता होता इंग्रज इथं येतात. ज्याला त्याला इथल्या भूमीचं आकर्षणच पहिल्यापासून. इथं यायचं, इथं सत्ता स्थापन करायची, इथल्या लोकांवर मुजोरी करायची. म्हणून राहता राहिले, इंग्रज आले. इंग्रज किती वर्ष राहिले? तेवढ्या वर्षानंतर आम्ही काय म्हणतो, जो जीता वही. थोडस तरी मनात हळूच बोललात का नाही तुम्ही? खरं सांगा, खरं बोला. जो जीता वही. आता कसे म्हणाल? इतक्या वर्षानंतर हे सगळे फुटके लुटेरे येतात, इथलं लुटून नेतात आणि आम्ही एवढ्या वर्षानंतर इतकं रक्त देहात मनात इतकं भिनलं, आम्ही म्हणतो जो जीता वही. आजपासून म्हणी बदलायच्या. आपण राजांचा इथे सप्ताह साजरा करतोय. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बलिदान मास फाल्गुन अमावस्येला खूप मोठा कार्यक्रम इथं होतोय. आपण त्यांच्या स्मृती जाग्या करतोय ना, तर आजपासून जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जो जीते वही महाराणा प्रताप, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीती वही झांसी की राणी. कितीतरी नावं, एवढी मोठी यादी आहे, आपण घेऊ शकतो बरं का. आता हे फुटक्या लुटेऱ्यांची नावं घ्यायची नाही, तरच आम्ही हिंदू म्हणून जगण्यास लायक आहोत, पात्र आहोत असं समजूया. जी निष्ठा तुकोबाराय आम्हाला शिकवतात ती भक्ताच्या प्रती, ती भक्ताजवळ असणं गरजेचं आहे आणि तो भक्ताचा स्वधर्म असला पाहिजे. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. भक्ता
म्हणून कीर्तन आहे बरं का. आम्हाला वाटतं आम्ही कीर्तन केलं, असं नाही. अत्यंत सुंदर रंगदेवता निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातली ही मान्यवर नामांकित मंडळी आहेत. गोड जीव ओतून गाणं असतं. निष्ठावंत भाव. टाळ्या कमी पडल्या का जरा त्यांच्यासाठी? जरा काटकसर केली का आपण? महिला वर्ग आपण आहात ना इथं, जागे आहेत ना सगळ्या? अहो आपलं काय, आपण लाडक्या बहिणी आहे आता सगळ्या, आहे की नाही? हप्ता आलाय का या महिन्याचा? आपण नंतर बोलू, आता जाऊ दे. स्त्री शक्ती आहे, जागर आहे, घराघरामध्ये ती लक्ष्मी म्हणून आपल्या आहे. त्यामुळे मला विशेष कौतुक माझ्या माता भगिनी वर्गाचं असतं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वरम चुको नये. शब्द वापरला पहिला, निष्ठा. निष्ठा शब्द आपल्याला माहिती नाही असं नाही, आपण मराठी भाषिक आहोत. आत्ताची आपली मराठी अशी आहे की तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. आम्ही मराठी आहोत पण मातृभाषेवर किती प्रेम आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता. त्यामुळे निष्ठा हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, नाही माहिती असं कुणी असू शकत नाही, मला असं वाटतं, आहे की नाही? निष्ठा, कुठल्या कुठल्या निष्ठा असतात? देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, देवावरची निष्ठा, कीर्तन भक्तीवरची आमची निष्ठा आहे. म्हणून आपण इथं आलो ना, या मंडपात इथं येऊन का बसलो? आमची निष्ठा आहे. काहीतरी वाटतं म्हणून इथं आलो. उगीच आपलं चैन पडेना उकडतंय म्हणून नाही ना इथं येऊन बसलं कोणी. निष्ठा आहे, प्रेम आहे, भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे. इथं येण्यामागची काहीतरी दृढ अशी भावना आहे. निष्ठावंत भाव. जशी देशनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा आहे, स्वराज्यनिष्ठा आहे, तशी मातृनिष्ठा आहे, पितृनिष्ठा आहे, अजून पतिनिष्ठा आहे. अजून सांगू का? बाकी कुठल्या निष्ठा नाही कळल्या तरी सुद्धा पक्षनिष्ठा आहे की नाही माहिती सगळ्यांना? ही सगळ्यांना माहिती आहे. आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेबद्दल सांगतो असं बोलायला उभं राहतात, असं विचारावं असं वाटतं. तुमचा कितवा पक्ष तो आधी सांगा. कसली निष्ठा हो? आता जी आम्ही निष्ठा शब्द वापरतो ना, तो घासून घासून वापरून पार गुळगुळीत करून टाकलं त्या निष्ठेला, शब्दाला. आम्ही निष्ठेचा काही अर्थ नाही राहिला, काही नाही. मी बोलत नाही, आपण समजून घ्या. निष्ठेचं पार वाटोळं करून टाकलं आम्ही, काही नाही राहिलं. त्या शब्दाची किंमत तुकोबरायांकडे जावं लागेल कळायची असेल तर. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. अहो निष्ठा राहिली नाही म्हणून कार्यकर्त्यांना सुद्धा प्रश्न पडतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? त्या अवधूत गुप्तेला गाणं करावं लागलं तयार. झेंडाच कुठला घ्यायचा नेमका कळत नाही. आदल्या रात्री मतं बदलतायत, आदल्या रात्री निर्णय बदलतायत. निष्ठा गुळगुळीत झाल्या, निष्ठा संपल्या. कुटुंबाप्रतीची निष्ठा, पतीविषयीची निष्ठा, पत्नीविषयीची निष्ठा, नात्यातली निष्ठा आहे का हो? हे सगळं संपलं म्हणून संतांकडे जावं लागेल, त्या मार्गावरनं चालावं लागेल. तेणेची पंथे चालव जाता न पडेची गुंता कोठे. जो गुंता आम्ही करून ठेवलाय ना, तो गुंता जर सोडवायचा असेल, निष्ठेचा खरा अर्थ कळायचा असेल, धर्माचा खरा अर्थ जर कळायचा असेल ना, तर आपल्याला महाराजांच्या चरणाजवळ जावं लागेल, संतांच्या जवळ जावं लागेल. महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा शब्द वापरला महाराजांनी. देवनिष्ठा होती, त्या भगवंताच्या समोर उभं राहावं आणि देव जेवत नाही म्हणून रडावं, ही निष्ठा आहे भगवंताच्या विषयी. देव माझ्या करता येत नाही म्हणून रडावं. अधिकार असा होता की भगवंताला यावं लागायचं. ती निष्ठा इतकी पक्की होती की देवाला यावं लागायचं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. कामार म्हणजे गडी, कामार म्हणजे सेवक, कामार म्हणजे दास. देवच दास व्हायचा या निष्ठेमुळे. आसुवे दाटाली उभारो आसुवे
भेटशी गेला माझिया जीवन निष्ठा होती, प्रेम होतं, भाव होती, भक्ती होती, श्रद्धा होती, म्हणून वाट पाहिली गेली. आम्ही वाट पाहत नाही, आमच्या निष्ठा पक्क्या नाहीयेत. परवा एकाने मला विचारलं, ताई एवढं केलं, 16 सोमवार केले, शंकराला रोज बिल्वपत्र अर्पण केली, तरी सुद्धा शंकर म्हणले काही पावत नाही. तुम्ही म्हणला तर देव बदलू का? तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघूया का? म्हटलं अरे बाबा, देवाला बदलण्याकरता उपासना नाही, निष्ठेनी, भावानी, श्रद्धेनी आपल्यामध्ये बदल व्हावा याकरता उपासना असते. साधकासी सूचना उपासना उपासना. म्हणून जे धर्मशास्त्र आम्हाला सांगितलं की नाही, ते धर्मशास्त्र आम्हाला असं वाटतं की अत्यंत कठोर आहे, म्हणून धर्माला आम्ही कठोर या भूमिकेमध्ये ठेवलं. आमचा धर्म कसा कठोर आहे, अमुक अमुक केलं चालत नाही, धर्मात असलं चालत नाही. अहो धर्म आईसारखा आहे. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी धर्माची ओळख आम्हाला सांगितली. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीला, शास्त्राला, धर्माला माऊलींनी माऊली असं म्हटलं. धर्म आईसारखा आहे. काय करते आई? लेकरासारखा धर्म आम्हाला सांभाळतो. आई जशी लेकराला सांभाळते ना, तसा धर्म आमचं रक्षण करतो, धर्म आम्हाला सांभाळतो. कीर्तनामध्ये सुद्धा धर्म, शास्त्र, तत्वविवेचन, सिद्धांत असं काही आलं की लोकांना वाटतं याच्याशी आपला काही संबंधच नाही. 2 तास भरपूर हसायला मिळालं की झालं कीर्तन. या सगळ्याशी आपला काही संबंध नाही असं म्हणणं म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. आम्ही सिरियसच आहे, सध्या व्हेंटिलेटरवर आहे, माहितीये का तुम्हाला? प्रचंड परिस्थिती हलाखीची आहे. आम्ही सगळे सिरियस आहोत आता, कारण आमचं मन आजारी आहे, मन दुबळं होऊन बसलंय. सोप्पं मराठीत सांगायचं तर आम्ही फ्रस्ट्रेट झालोय की नाही. 2 वर्षाचं पोरग सुद्धा टेन्शन मध्ये आहे. त्याच्या हातात देऊ नका मोबाईल. बघा बरं कसं आकांड तांडव करतं, घर डोक्यावर घेतं. सगळ्यांना टेन्शन आहे, सगळ्यांना ताण आहे. का? आम्ही आमच्या शास्त्राकडे पाहत नाही, आम्ही आमच्या संत वचनांकडे पाहत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. एकदा धर्माकडे जाऊया. धर्म आईच्या मायेने आम्हाला जवळ करेल. धर्मो रक्षती रक्षतः. धर्माचं रक्षण करणाऱ्यांचं रक्षण धर्मच करणारे स्वतः. रस्त्याने चालताना लेकरू अगदी लहान आहे, चालत असताना ठेच लागली, ते खाली चिखलात पडलं, बरबटलं. आई म्हणते का आता जाऊ दे, असंही घाण झाले, जाऊ दे, मरू दे, मला नकोच हे, असं आई म्हणते का? ती त्याला घेते, स्वच्छ धुते, पटापट त्याचे मुके घेते. धर्म आम्हाला आम्ही कसेही असलो तरी स्वीकारतो. धर्म आम्हाला आम्ही कसेही असलो तरी स्वीकारतो. आज आमचा वारकरी संप्रदाय असाच आहे. यारे यारे लहान थोर याती भलती, नारी नर सकळांसी आहे यथा अधिकार. इथं अमुक एका जातीचा, तमुक एका जातीचा ही मान्यताच नाही. सगळ्यांनी इथं या आणि या नामाच्या गजरामध्ये, या भक्तीच्या गजरामध्ये सुस्नात व्हा. जीवनातल्या सगळ्या फ्रस्ट्रेशनला दूर सारा. वैताग सध्या सगळ्या जीवनाचा, प्रपंचाचा वैताग झालाय प्रत्येकाला. बघा, ज्याच्याकडे बघावं त्याचा चेहरा, म्हणजे इथं आहात तुम्ही सगळे छान, पण बघण्यासारखा असतो चेहरा, असतो की नाही? कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असं जणू काही त्या चेहऱ्यावर लिहिलेलंच असतं. इतकं टेन्शन प्रत्येकाला. आणि प्रत्येक जण एकमेकाला चाचपतो. तुमचं कसं आहे, बरं आहे का? तुमचं कसं आहे, बरं आहे का? बरं आहे का? चाचपतात संसारी माणसं एकमेकांना. समोरच्यानी म्हटलं ना कसलं काय, बरंच म्हणायचं. विचारणाऱ्याला बरं वाटतं, चला म्हणजे आपलंच नाही बिघडलं, याचंही बिघडलंय. असं आहे. वेदना सार्वत्रिक झाली की वैयक्तिक वेदना कमी होते. वेदना सार्वत्रिक झाली की वैयक्तिकतेची वेदना कमी होते. जगाचं दुःख आपल्याला फार आवडतं बरं का? का? आमचा भाव संपलाय, आमच्या संवेदना बोथट झाल्यात. जगातलं दुःख आम्हाला आवडतं. तिकडं बांगलादेशी घुसतायत, घुसे ना का मरू दे. धर्माचं वाटोळं होतंय, होईना का मरू दे. संस्कृतीच्या नावाखाली अधपतन चाललंय, संस्कृतीच्या नावाखाली नंगा नाच चाललाय. कॉलेजची मुलं, लहान वयातली मुलं मुली कमी कपड्यामध्ये जगभर फिरतायत. फिरू देत, आम्हाला काय घेणं देणं. बोलणारं कुणीच नाही. ज्याला संधी आहे,
ज्याला वेळ आहे त्यांनी बोलावं बरं का. मोठ्या माणसांवर मर्यादा आहे की नाही. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. म्हणून निष्ठा तपासाव्या लागतील आपल्या सुद्धा, वैयक्तिक स्वतःच्या सुद्धा. आता स्वतःकडे डोकायचं, हु आय एम, मी कोण, माझी निष्ठा काय आहे, नेमकी निष्ठा मी कशावर ठेवली आहे, देवावर आहे, धर्मावर आहे, का माझ्याच जोडून या धन उत्तम व्यवहारे याच्यावरच निष्ठा आहे की काय माझी. उदास विचारे वेचकरी हे पुढचं फार सिरियसली आम्ही घेत नाही. तुकोबरायांना म्हटले म्हणू दे, आम्ही फक्त जोडून या धन उत्तम व्यवहारे ही निष्ठा आहे का आमची. नेमकी निष्ठा आमची कशामध्ये आहे. तुकोबांची देवनिष्ठा तपासावी लागेल. अहो ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवली जाते ना, तेव्हा आमच्या जिजाई आईसाहेब धावत येतात. मेल्या मुडद्या काळतोंड्या म्हणून लाखोली वाहणाऱ्या जिजाई आईसाहेब आमच्या आवली माता धावत यायच्या. गाथा ज्यावेळी बुडवली कळलं ना, धावत आल्या, धनी धनी कागद पाण्यात का बुडवली सांगा मला म्हटल्या. पहिल्यांदा जाब विचारला. पावसा पाण्याचं लेकरांच्या डोक्यावर सुद्धा मी पदर नाही धरला, पण ही तुमची कागद वाचवली आणि आता तुम्ही असे पाण्यात बुडवताय. मला असं वाटतं ही निष्ठा आहे, हा भाव आहे, हा सद्भाव आहे. अंतरंग इतकं स्वच्छ आणि शुद्ध होतं आमच्या आईसाहेबांचं. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी जातो माझा वेडा पंढरीशी. असा गौरव केला एक अर्थी आईसाहेबांचा गाथेमध्ये तुकोबरायांनी. महाराज म्हणतात की हा प्रपंच काय काय असेल. तुकोबरायांचा प्रपंच गाथा पाण्यामध्ये बुडवली, पण त्या प्रसंगी सगळ्या जगाशी भांडण करू शकले असते की नाही तुकोबराय, बंड पुकारू शकले असते, पण नाही हो. देवनिष्ठा अशी पक्की होती. पांडुरंग परमात्म्याला जाब विचारला, देवा मी नाही हे केलं, हे तू केलं. तुका म्हणे बज बोलवी तो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. मी तो हमाल भारवाही सगळं केलं आणि हमाल म्हणले स्वतःला. मग एवढं करून सुद्धा जगाला नाही जाब विचारला. पांडुरंग परमात्म्याला म्हणाले, देवा हे सगळं मी केलंय का. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. तू आलास माझ्या स्वप्नात नामदेव महाराजांना घेऊन, आणि तू म्हणालास देवा शतकोटी अभंग रचनेचा माझ्या नामयाचा संकल्प आता तुम्ही पूर्ण करा. म्हणून हे सगळं तू माझ्याकडून करून घेतलंस. मग आता बुडवलं सुद्धा तूच, आता तारायचं सुद्धा तूच. सगळा करता करविता परमेश्वर. निष्ठा पक्की होती, देवनिष्ठा पक्की होती. वाटेल तो प्रसंग आला तरी चालेल. अहो काय प्रपंच होता महाराजांचा माझ्या. बरे झाले देवा निघाले दिवाळे असं महाराज एकीकडे म्हणतात, पण भगवंतावरची निष्ठा इतकी पक्की आहे. घरामध्ये अन्नान्न दशा आहे, लेकरं बाळ अन्नासाठी टाहो फोडतायत. जिजाई आईसाहेब सांगतात, धनी जरा प्रपंचाकडे बघा की, त्या काळतोंड्यांनी नुसतं येडं करून ठेवलं तुम्हाला. जरा थोडस बघा लेकरा बाळांच्या पोटाला 2 घास कसं मिळतील त्याचं. तुकोबराय म्हणायचे, आवले चिंता करू नको, चिंतामणी भेटलाय आपल्याला. चिंता केली की चिता होणार आहे, पण चिंतन केलं की चैतन्य भेटेल. लक्षात ठेव विठ्ठल. निष्ठा पक्की होती ना. काय प्रपंच होता, काळजीच नव्हती हो कशाची. आज आम्हाला इतक्या काळजी आहेत, इतक्या चिंता आहेत. परवा एक आजोबा भेटले आणि असा चेहरा होता. बरं कमावणं म्हटलं तर 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलेलं त्यांनी. प्रचंड इस्टेट, प्रचंड बँक बॅलन्स, सगळं आरामात चाललं होतं, पण तरी चेहरा असा बघण्यासारखा होता. म्हणलं बाबा काय झालंय, कसली चिंता लागली. आता मस्तपैकी जपाची माळ घ्या, मस्तपैकी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी करा की, काय बिघडतंय. नाही म्हणले, जरा चिंता आहे. म्हटलं कसली चिंता आहे, कसलं टेन्शन आहे. 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावलंय तुम्ही. म्हणले अगं सगळं खरं तुझं, आता 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली म्हणले मला. खरं आहे की नाही. आम्ही कशाची चिंता करतो, नको त्या गोष्टींमध्ये जीवनाचा अत्यंत मौल्यवान वेळ आम्ही वाया घालवतोय. आम्हाला आमच्या निष्ठा तपासाव्या लागतील. आमचा भाव जागृत आहे का बघावं लागेल. आमचं मन जागा आहे की खरंच झोपलंय का मेलंय बघावं लागेल. आज आमचं मन मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम संतांनी केलं ना. तुकोबरायांचं का प्रपंचाकडे लक्ष नव्हतं, खात्री होती, निष्ठा होती, विश्वास होता पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती. आणि मग ज्यावेळी एखाद्या दिवशी एखाद्या रानाची शेताची राखण करायला तुकोबरायांना लावावं ना, ऊसाची राखण केली महाराजांनी दिवसभर. एक दिवसभर मालकाला इतका आनंद झाला, चांगलं राखलं रान. म्हणून संध्याकाळी जाताना एक ऊसाची मोळी दिली महाराजांच्या जवळ. ती मोळी घेऊन महाराज घरी येत होते. आता ऊसाची मोळी महाराजांच्या खांद्यावर
रामकृष्ण हरी आपले चालले. लहान लहान लेकरं होती, काही माणसं होती. काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी मागून घेतला. संपली मुळी. 2 ऊसाची कांडकं फक्त शिल्लक राहिली. आणि त्या 2 ऊसाची ती कांडकं घेऊन महाराज घरी येतात. लेकरा बाळांकडे एक देतात आणि आपल्या पत्नीकडे आईसाहेबांकडे एक देतात. बसले पांडुरंगासमोर. असं वर्णन आहे, जिजाई आईसाहेबांनी तोच ऊस आणून तुकोबरायांच्या पाठीला लावला. महाराज म्हणले, आवले मला ठाऊक आहे, मला दिल्याशिवाय तू काही एकटीनं ऊस खायची नाहीस. हा प्रपंच होता. कारण भगवंत करता करविता, ज्यानं चोच दिली ना तो चारा देणारच आहे. ही निष्ठा पक्की होती. महाराज म्हणतात, भक्त होण्याच्या प्रांतामध्ये, भक्त होण्याच्या भूमिकेमध्ये आमची निष्ठा पक्की पाहिजे, कारण तो भक्ताचा स्वधर्म असतो. निष्ठा म्हणजे श्रद्धेच्या जवळ वाटतं आपल्याला बरं का. आपल्याला वाटतं आमची निष्ठा आहे की आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही इथं आलो. कीर्तनात आमची श्रद्धा आहे, देवावर आमची श्रद्धा आहे. श्रद्धा 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 कशाला म्हणायचं? आचार्यांनी एक व्याख्या केली, ती सांगते. जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा. शास्त्रावरती, गुरुवाक्यावरती अतीव विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हटलंय. आणि श्रद्धेची एक अत्यंत वरची पातळी आहे, तिला निष्ठा असं म्हटलंय. वाटेल ते झालं तरी. भागवतातला प्रसिद्ध श्लोक आहे, त्रिभुवन विभव हे तवेप्यकुंठ स्मृती रचितात्मसुरादिभिर्विमृग्यात् न चलति भगवत्पदारविंदाल्लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्रहा. व्याख्या सांगितली भक्ताची, वैष्णवाची. वाटेल ते झालं, त्रिभुवनाचं वैभव जरी पायाशी आलं ना तरी आम्ही आमचा ध्येय मार्ग सोडणार नाही.